भजन रामे विननिने शियाना प्रेम घन शिरामी. ज्याप्रमाणे मी आता थोडा खाली बी जाऊन बोलणार आहे, कारण पहा भरत त्या ठिकाणी म्हणते तुझ्यासारखी भक्ती हनुमंता मी केलेली पाहिली नाही. मी एक या ठिकाणी कसं आहे, भक्ती आधम आहे मी. आता भक्ती आधम कसं म्हणता येईल, याप्रमाणे यांचं लग्न होऊन 1 महिन्यानंतर सीताई साहेब गेल्या रामाबरोबर, उर्मिला राहिल्या त्या उंबरवाट्यावर लक्ष्मणाची वाट पाहत, आणि यांची श्रुत कीर्ती आणि ती असणारी मांडवी काहीतरी नाव होतं तिचं भरताच्या बायकोचं. या घरी हे नंदीग्रामावर 14 वर्षे 14 दिवस यांची अशी भक्ती असून ते काय म्हणते मी भक्ती आदम आहे, अशी असणारी अवस्था. काय ते प्रेम आहे देवावर, तितकं प्रेम लागतं. देव काही बाजारातला भाजीपाला नाही सापडायला, अशा प्रमाणे या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. सर्वेंद्रियाच्या ठाई राम कोंदला तुझे देही, रामा वांचून नेण्याशी काही म्हणून पाही विनविन. ज्याप्रमाणे का विनंती करतो मी तुला, त्याचं एक कारण आहे. सर्व इंद्रियाच्या ठिकाणी राम तुझ्या सर्व बाह्य कोंदून गेलेला आहे, आणि म्हणून मी तुला विनंती करतो आहे मात्रया, आणि म्हणून मला या ठिकाणी समाधान करावं लागतं. असं पळायला चालत नाही. तो नाच राजा भरत मात्रयाची त्या ठिकाणी नंदीग्रामाच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती करू लागलेला आहे. काय म्हणू लागले, आजी 14 वर्षे पाठी कपी तुझ्या वाक्य पुटी, ऐकली श्रीरामाची गोष्टी तेने पोटी अवस्था. ज्याप्रमाणे तेने पोटी अवस्था अनिवार्य अवस्था झालेली आहे. मला या ठिकाणी राम कथा ऐकण्याची अनिवार्य अवस्था झालेली आहे, कारण 14 वर्षे पूर्ण होत आलेत. या कुटीच्या ठिकाणी मी रामकथा ऐकलेली नाही असं नाही म्हणता येणार. ते म्हणण्याचा भाग होता भरताचा. तसा भरतानं कुठले ऋषी मुनी ग्रंथकार सर्व काही बोलवायचे त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी. कथा कीर्तन अंबर झरे तुषारी अशी असणारी अवस्था त्या नंदीग्रामाची होती. परंतु राजा भरत म्हणते मी भजन आधम आहे, अशी असणारी अवस्था त्याला म्हणायचं भजनाची क्रिया. ऐकवया श्रीराम कथा अंतरी अनिवार्य अवस्था, भक्त उत्तमा कपिनाथा उदासता नसावी. उदास नसायला पाहिजे, अनिवार्य माझी असणारी अवस्था झालेली आहे. कारण रामकथा ऐकायला माणसाची अवस्था अनिवार्य व्हावी लागते. त्याप्रमाणे मला या ठिकाणी रामकथा सांगण्यासाठी उदास तू कसल्याही प्रकारचा नसला पाहिजे. अवस्था माझी निश्चळ आहे, त्याप्रमाणे तुझी अवस्था निश्चळ पाहिजे. रामकथा तो सांगायला पाहिजे, मी ऐकायला पाहिजे, असं असणारं माझं मनोगत आहे, असं राजा भरत मार्त्र्याला त्या ठिकाणी बोलू लागलेलं आहे. अहर्निशी हेची चित्तित जे कोणी सांगेल रामचरित, आजी तू भेटलाशी येत तरी साध्यंत मज सांग. ज्याप्रमाणे तरी साध्यांत मज सांग. मी आजपर्यंत वाट पाहत होतो, या ठिकाणी अनेक कथाकार होते, परंतु तू असणारा चतुर कथाकार या ठिकाणी आलेला आहेस, आणि मग तुझ्या मुखातून मला ही कथा ऐकायची आणि माझी अवस्था अनिवार्य झालेली आहे. हे तुला शांत करावं या ठिकाणी लागतं. मला रामकथा सांगावी लागती, असं भरतजी हनुमानजीला बोलू लागले आहेत. उलंगुनी जाशी येत तरी मज होईल प्राणांत, तुझ कोपेल रघुनाथ उपेक्षला भरत काय म्हणून. मग असंही होईल, तू जर रामकथा नाही सांगितली तर माझी अवस्था आधीच अनिवार्य झालेली आहे, आणि तू रामकथा न सांगता गेलास तर मग काय होईल, माझा आत्मा असणारा या ठिकाणी संपेल, आणि संपल्याच्या नंतर मग तुला सुख आहे का, नाही. तुला राम त्या ठिकाणी उपेक्षीन माझी बोल लावतील, का आला भरताला का समाधान दिलं नाही असं म्हणतील. मग काय करा, तिकडे स्वामी सोवेल इकडे माझा प्राण जाईल,
उभय संकटी शिनीशील विश्वही बोल तुझ लाविल. काय होईल मग? विश्व म्हणजे सर्वच लोक ह्याला विश्व म्हणायचं. मग हे तुला बोलला होईल. तिकडं राम असणारा तुझ्यावर कोपल आणि इकडं माझा प्राण जाईल. मग चौकून संकटात सापडल्यापेक्षा मला रामकथा सुखानं सांग आणि मला शांत कर आणि नंतर इथून जा. अशा प्रमाणे राजा भरत मैत्र्याला बोलला गेला आहे. सदृढ मनी विंचून मज द्यावे समाधान. ऐकुनी कपिनंदन लोटांगण घालित. ज्याप्रमाणे सुदृढ ऐक लोटांगण घालू लागलेलं आहे मी या ठिकाणी, असं मला सनातन कर आणि नंतर जिथून जा. अशा प्रमाणे म्हणून त्या ठिकाणी असणारा राजा भरताला मैत्र्या लोटांगण घालू लागलेलं आहे. कारण का हे गिराईक आता काही केलं ना मला इथून जाऊ देत नाही असं मैत्र्याचं मनोगत झालेलं आहे. काय करू लागले? मज सांगता वर्तांत विलंब लागो पाहे येत. उद्या येताची भास्वत होईल घात स्वमित्रा. ज्याप्रमाणे मी तुला रामकथा सांगायला अडचण नाही सांगतोय, पण या ठिकाणी अडचण आहे. सूर्यनारायण उगवल, लक्ष्मण मृत्युमुखी पडल आणि मग ही अशी अडचण असल्यामुळं मला या ठिकाणी रामकथा सांगता येत नाही असं मात्र बोलत असताना राजा भरतजी काय म्हणू लागले? ब्रह्मा शक्ती महादारुण वरी पडता रवी किरण. स्वमित्राचा जाईल प्राण म्हणून त्वरेने जातशे. अडचण काहीच नाही. ब्रह्मशक्ती राजा रावणानं त्या लक्ष्मणावर टाकलेली आहे आणि वरदान आहे त्या शक्तीला. सूर्यनारायण निघाला ना त्याचा प्राण वाचणार नाही असं वरदान आहे आणि तशी शक्ती त्या लक्ष्मणाला लागलेली आहे. म्हणून मी त्वरेनं म्हणजे लवकर तिथं जात आहे. मला ही रामकथा सांगणं विलंब या ठिकाणी लागणं हे मला असणारं परवडण्यासारखा नाही. मात्र बोलू लागले. काय म्हणतात पुढं? जरी प्रीती स्वमित्राशी श्रीरामाते पाहू इच्छिशी. तरी गो नको मजशी औषीशी औषधीशी न दे. ज्याप्रमाणे लक्ष्मणाला पाहायचं असलं सुखरूप तर मला या ठिकाणी थांबवू नको. मला या औषधी नेऊ दे, त्या लक्ष्मणाला असणार उठवू दे. आणि मी जर रामकथा या ठिकाणी सांगत बसलो मला विलंब लागेल आणि लक्ष्मणाचा प्राण जाईल असं मात्र त्या ठिकाणी राजा भरताला बोलू लागलेला आहे. तुझा माझे लोटांगण शीघ्र द्यावे आज्ञापन. विलंबी होईल महाविघ्न प्राण लक्ष्मण सोडील. ज्याप्रमाणे विलंब लागला काय होईल? महाविघ्न होईल. लक्ष्मण प्राण सोडील आणि मग कार्य असणाऱ्या सिद्धीला जाणार नाही. महादारुण असणारी शक्ती त्या लक्ष्मणावर पडलेली आहे आणि म्हणून मला त्या ठिकाणी जायचं आहे. मला आज्ञा दे. अशा प्रमाणे राजा भरताला मात्र पुन्हा पुन्हा बोलू लागले. काय म्हणतात? ऐकता कपीची मात भरत क्रोधे कृतांत. उद्या येता भास्वत करीन घात तयाचा. ज्याप्रमाणे अधिकारी इथे हे साधे नाहीत. जसे मारुत्र आहेत ना तसेच राजा भरत आहेत. अधिकारी इथपर्यंत हनुमंताची कथा राजा भरताना ऐकली. भरताला जर अवघड वाटू लागलं कारण हे गिराईक हसत जातंय. मग याला काहीतरी या ठिकाणी दाखवावं लागतो चमत्कार. म्हणून राजा भरत म्हणू लागला मारुती तू कशाला घाबरू लागलास? सूर्यनारायण निघण्याला हवे. आर त्याला मुळापासूनच छेदन करीन त्याचं. ते सूर्यनारायण निघाल्यावर त्याची काय पावर आहे? मी त्याला निघू नको म्हणून निघत असल्यावर त्याचं छेदन करीन असं राजा भरत बोलू लागले. वाहतो श्रीरामाची आन वर्तंत न सांगता संपूर्ण. तत्काळ माझा जाईल प्राण अर्धशन न लागता. एक क्षण न लागता काय होईल? राम कथा सांगितलीस तर ठीक आहे, नाही तर माझा प्राण जातो आहे. तुला जी भीती आहे ना त्या भीतीची गरज नाही, ती मनातली काढून टाक. सूर्यनारायण निघाले होते त्याचं छेदन करीन. त्याला असणारी आम्ही सूर्यवंशाचे सूर्यभूषण असणारे राजा आहेत. तू त्याची असणारी काळजी करू नको. राजा भरत असणारा बोललेला आहे.
एका वाचून जातोशी दुजी अंते जीवे मारीशी इतकुनी सुख न होवे श्रीरामाशी कपी जानशी ते करी. तुला जे करायचं आहे ना ते तू करू शकतो. एकाला वाचवाय चाललास त्याच्यावर ब्रह्मशक्ती पडली, औषधी घेऊन चाललास, आणि मला रामकथा नाही सांगितलीस तर मी इकडं मरून पडल, हे लय तुला चांगलं वाटतं का? आणि अशानं तुला लय राम चांगलं म्हणेल का? अशा प्रमाणे राजा भरत त्या ठिकाणी हनुमानजीला बोलू लागले आहेत. काय म्हणू लागले? माझा प्राण जाईल येथ शत्रुघ्न तत्काळ करील घात तिघी माता त्वरित प्राणघात करतील. ज्याप्रमाणे काय होईल मग तू उभय संकटाच्या ठिकाणी पडशील. कारण इथं माझा प्राणनंदी रामाच्या ठिकाणी जाईल, तिथं तो असणारा शत्रुघ्न मरल, आणि मग शत्रुघ्न मेल्याच्या नंतर आमच्या माताही वाचणार नाहीत, रामालाही असणार बरं नाही माहिती. अशा प्रमाणे राजा भरत त्या ठिकाणी बोलू लागला. काय म्हणतो पुढं? ऐकोनी युद्ध कथा कंत होईल गा समजता साध्यंत वर्तांत न सांगता करशील घाता सर्वांच्या. साध्यांत आणि व्रतांत सर्व काही सांग, आणि सांगितल्याच्या नंतर काय होईल? एक तर काय म्हणला तिथं युद्ध चालू आहे, वली घेऊन चाललोय. ही जर युद्ध कुणाचं कशामुळं? अशामुळे इथं सर्व असणार काय होईल? वाईट होईल, मृत्युमुखी पडतील सर्व या ठिकाणी. म्हणून हे सर्व काही आम्हाला सांग, सविस्तर रामकथा सांग, आणि नंतरच पुढे जा. अशा प्रमाणे राजा भरत मात्राची बार असणारी विनंती करू राहिलेला आहे. मग येथील चरित्र श्रीरामाशी सांग सविस्तर मारुनी माता सहोदर येथे सत्वर मी आलो. आणि मग तुला सांगायला बी सोपं होईल. जा, रामकथा न सांगता जातील तर काय होईल? आमच्या या असणाऱ्या 3 माता मरतील, आम्ही असणारे बंधू या ठिकाणी मरतोल, आणि मग काय होईल? तू असणारी ही कथा सांगायला तुला रामाला सविस्तर होईल, मग जायचं तर तुला जा. अशा प्रमाणे राजा भरत त्या हनुमंताला बोलू लागला आहे. ऐकोनिया भरत वचन हनुमान अत्यंत विस्मयापन्न याशीने देता समाधान गमनापना करू नये. या ठिकाणी असं खरतड बोलल्याच्या नंतर कुणालाही असणार या ठिकाणी काय होत असतं की हे गिराईक आता आपल्याला रामकथा सांगितल्याच्या बात जाऊनच देत नाही, असं मात्र्याला त्या ठिकाणी समजलं. मात्र्या म्हणू लागले याला समाधान करावं लागतं, याला रामकथा सांगावी लागते, आणि नंतरच पुढे जायला आपल्याला या ठिकाणी भाग पडत आहे, असं मात्र्या बोलू लागले. उल्लंघिता भरताशी राम सोवेल मानशी जगी होईल पेशी सज्जनाशी उल्लंघिता. सज्जन आहे राजा भरत, या सज्जनाचं उल्लंघन करायला या ठिकाणून जमत नाही, आणि याचं उल्लंघन केलं तर मग राम सोबेल, रामालाही राग येईल, कारण हे बंधू आहेत, आणि मग रामाला राग येईल. त्यापेक्षा याला समाधान देऊ, याला रामचरित्र सांगू, रामकथा सांगू, आणि नंतरच पुढे जाऊ, असा हनुमानजीने विचार केला. मात्र काय म्हणू लागले? औषधी मंद तेज होती वेगे सोवेल रघुपती हे चुकवावी अपकीर्ती भरत चित्ती सुकावू. भरताला मनाच्या ठिकाणी चित्ताच्या ठिकाणी समाधान व्हायला पाहिजे, आणि अशा साधू संतांचं अवहेलन केलं तरी औषधी सुद्धा मंद तेज होतील, आणि ह्या औषधी मंद तेज झाल्या तर त्या लक्ष्मणाचं कार्य औषधी करणार नाहीत. त्यापेक्षा राजा भरताला समाधान देऊ आणि नंतर असणार त्या ठिकाणी जाऊ, असा मैत्र्यानं विचार केला. काय करू लागले? उद्या येता गबस्ती त्याशी मारीन निश्चिती रवी माझी जाणे शक्ती बाळपणी ख्याती केली जे. ज्याप्रमाणे आता राजा भरत तेच म्हणू लागले, त्याला मुळापासूनच छदन करीन, ते काय होते. आणि मात्र आता म्हणू लागले, नाहीतरी राजा भरताला समाधान देत असताना मला काय अडचण आहे? मी तर जन्मालाच त्या सूर्यनारायणला धरलं होतं, प्रश्न केलता, धरलंच होतं त्याला गिळण्यासाठी. आता तर मोठा झालोय आणि ह्याची काय कथा आहे माझ्या पुढं, याला निघू देत नाही, याला समाधान करीन आणि नंतर इथून जाईल, असा मात्र्याने विचार केला. काय म्हणू लागले?
आता तरी झालो टणक श्रीराम भजने अवंचक रवी बापडे कोण मशक उदय देख यवया उदया येत नाही ते उगवत नाही, मशक आहे ते माझ्या पुढं. आणि लहानपणी तेवढा पराक्रम्य केला, सर्व देवशक्ती असणारे आकर्षण करून घेतल्या आणि सर्वांचं वरदान मागून घेतलं. ही ताकद माझ्याकडे आहे. नंतर राम भजन करतोय मी असणारा पुन्हा आता टणक आहे, पहिलवान आहे आता. आणि आता ते मशक काय करीत असतं रवी, ते एक असतं का उगवत असतं का, उगवणार नाही. मी या राजा भरताला या ठिकाणी समाधान देईल असा मात्र्याने विचार केला. मग ऐशे विचारून मानशी छळणे पुषे भरताशी उद्या येता रविशी अनर्थाशी कारण ज्याप्रमाणे मात्र असं बी बोलू लागले. पुन्हा आता ह्या ओवीत काय म्हणू लागले, या ओवीत राजा भरताला भरत म्हणू हनुमानजी म्हणू लागले, भरता मी सांगायला अडचण नाही तुम्हाला, पण अनर्थाचे कारण आहे. हे तुम्हाला कथा सांगत सांगत जर या ठिकाणी सूर्यनारायण निघाला तर अवघड होईल. मग हे कथा चरित्र भाग सगळं संपून जाईल या ठिकाणी असं मात्र म्हणू लागले. काय म्हणतात दुसऱ्या ओळीमध्ये, ऐकोनी कपीचे उत्तर पोळले भरताचे अंतर बोलो आदरले खडतर कपी उत्तर ऐकत. ज्याप्रमाणे कपीचं उत्तर वानराचं असं ऐकल्याबरोबर भरताला राग आला. भरताला राग आला आणि रागाच्या भरामध्ये भरत असणारे अनिवार्य शब्द बोलू लागले. अनिवार्य शब्द बोलत असताना मात्र ऐकू लागले. काय म्हणू लागले राजा भरत पुढच्या होईत आहे का, न साधता राम कार्याशी उद्या पावता रविशी समूळ छेदिन मित्याशी बाणांग्रेशी क्षणार्ध. ज्याप्रमाणे क्षणार्धामध्ये अर्ध कशानं सुद्धा लागू देणार नाही. रामचरित्र मला न सांगता आणि मला समाधान न देता सूर्यनारायण निघाला तर एका क्षणामध्ये मूळ सहित त्याचं छेदन करील अशा प्रमाणे राजा भरत त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. काय म्हणू लागले, तुझा उशीर होईल जरी तरी सर्व तुझा उशीर होईल जरी तरी सपर्वत बाणाग्री बैसून या रामशरी शना माजरी पाविन. ज्याप्रमाणे राजा भरत म्हणू लागले, मात्र या चिंता करण्याची गरज नाही, चिंतन करण्याची गरज आहे. इथं तो मला समाधान दे, रामकथा सांग. आणि तू सांगत असताना जरी तुला उशीर होऊ लागला, मी काय करीन, माझ्या बाणावर इथून तुला असणारा रामापाशी पोहोचीन, त्याची काळजी करू नको, पण रामचरित्र सांग. अशी असणारी अवस्था राजा भरताची झालेली आहे. एका जनार्दन शरण हनुमान देईल समाधान अति गोड निरूपण सावधान परिसावे. ज्याप्रमाणे हनुमानजी राजा भरताला रामचरित्र रामकथा सावध रीतीने या ठिकाणी सांगणार आहेत. चांगल्या प्रकारची कथा आहे. अशा प्रमाणे या ठिकाणी जनार्दन स्वामी गावबा काका असणार बोलू लागले. चतुर एका जनार्दन करिता निज गुणा कथन शब्दाशी उपरीत होऊन निज रूपिलीन तो झाला. ज्याप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्राचं कथा कीर्तन सांगण्यासाठी शब्दामध्ये उपरती आलेली आहे, अशा असणाऱ्या अवस्थेनं गावबा काका असणारा हा ग्रंथाचा या ओवीचा परिहार देऊ लागले आहेत. सोय निज रूपेली न झाला तरी न राहे उगला निज कथा गावया वहिला राहून ठेला साक्षीत्वे. ज्याप्रमाणे या ठिकाणी मौन जरी धरलं आणि या ठिकाणी साक्षीत्वानं जरी राहिलं तरी या ठिकाणी काय होऊ लागलेलं आहे, ही रामकथा परत परत माझ्या पाठीमागं लागूच लागलेली आहे. ही रामकथा करणं मला भागत आहे, भागत पडत आहे. अशा प्रमाणे या ठिकाणी गावबा काका हा कथेचा असणारा परिहार देऊ लागले आहे. कदाचित चुकून जाये म्हणू वाढ उभा राहे सराची लागला आहे परता नव्हे अनुमात्र. ज्याप्रमाणे मी ही कथा करण्यासाठी जर चुकविलं, बाजूला जरी झालो, इकडं तिकडं सरू लागलो, तरी ही कथा असणारी हे राम असणारं माझ्या पाठीमागच लागलेलं आहे. ही कथा माझ्या मुखावाट घडून घ्यायचीच आहे आणि हे सर्व काही कार्यभाग माझ्या असणारं या ठिकाणी माझ्यावर पडलेला आहे. असं गावबा काका या ओवीतून परिहार याचा असणारा देऊ लागलाय.
तरी भरवसा नाही पोटी म्हणून श्रीरामाशी मज गाठी घालून ठेला उचटी अतिशंकटी सांडिना ज्याप्रमाणे अतिसंकटी सांडिना अशी असणारी अवस्था माझी झालेली आहे. माझ्या गुरुनं माझा भरवसा नाही या कथेवर, म्हणून माझ्या गुरुनं माझ्या हाताला धरलं, रामाची माझी भेट घातली आणि ही कथा तुला करावीच लागती, कर असं सांगितलं. अशा प्रमाणे हा कथेचा असणारा सरळ सरळ अर्थ या ठिकाणी या ओवीचा आहे असं गावोबा काकानं सांगितलेलं आहे. लागला शे जेथ जेथ काही न चले मत शोधुनी बुद्धी चित्त शिनवर्त मज केले. माझी अहम बुद्धी सर्व असणारे या ठिकाणी चित्त एक आग्रतेवर आणलं आणि एक आग्रतेवर आणून माझा सर्व शरीराचा सबाह्य गोळा करून हा असणारी माझ्याकडून कथा करून घ्यायला या ठिकाणी भागच पाडलेली आहे मला. अशा प्रमाणे या ठिकाणी गावोबा काका आपल्या गुरुविषयी सद्गुरुविषयी असणाऱ्या या ठिकाणी परिहार देत आहेत असं या ओवीचा असणारा अर्थ आहे. सभाये माझा करुणी गोळा एकाकी पालटून टेला उपाय सर्वता तुटला पडल्या पडल्या गावावी. ज्याप्रमाणे माझा सर्व असणारा सबाह्य असा गोळा केलेला आहे आणि मी झोपलो बी आणि झोपीत असतानाही जागृतीत असतानाही मला असणार ही रामकथा सारखी सारखी माझ्या कानावर पडते आहे आणि माझा गुरु असणार ही रामकथा मला देत आहे आणि ही रामकथा केल्याशिवाय मला आता कसल्याही प्रकारचं भाग पडत नाही अशी असणारी अवस्था या ठिकाणी गावोबा काकाची झालेली आहे. अशा प्रमाणे हा ओवीचा परिहार देऊ लागले आहे. झने मी मोनी राहे म्हणून वाचेचे सोय होय निज कीर्ती सोय गाये करू काय मी आता. ज्याप्रमाणे मी मौन बी धरलं मुक्यासारखा जरी थांबलो तरी चालत नाही, मी असणार कसाही या ठिकाणी राहिलो तरी चालत नाही, पडलं जरी झोपलो बी तरी असणार ही रामकथा माझ्या कानावर पडते आहे. माझा गुरु सांगतो आहे आणि त्याप्रमाणे ही रामकथा मी लिहितो आहे, ही लिहावीच लागते मला. अशा प्रमाणे ते असणार सर्व काही गावोबा काकाचं चरित्र असं झालेलं आहे असं परिहार देऊ लागले आहेत. काही न चले सर्वथा चोकरी लोची तत्वता शरणालो साधू संता विचाराता मज सांगा. ज्याप्रमाणे माझं काही चलत नाही, मी असणारा या ठिकाणी करावं का न करावं अशी असणारी माझी अवस्था झालेली आहे. म्हणून तुम्हाला सर्व साधू संताला मी असणारा शरण आलेलो आहे आणि शरण येऊन शरणागती पत्करून हे असणार तुम्ही मला याच्यातून असणारा मार्ग काढा, माझ्या मस्तकावर असणारा वृद्ध हात ठेवा आणि मी हे रामायण चालविल असं काही करा. अशा प्रमाणे गावोबा काका या ओवीचा आपल्याला परिहार देऊ लागले आहेत. नेने प्रेमाचे बोल प्रमेय उथळ की सकवल नेने पद बुंद उपती निगरिग नाही संस्कृती देवनी. मला संस्कृती येत नाही, मला प्राकृत येत नाही, मला कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत ज्ञान नाही, मी असणारा बुद्धिहीन आहे. मी कसल्याही प्रकारचं रामायण चालविण्याच्या किंवा करण्याच्या या अवगतीचा मी नाही, परंतु तुम्ही साधू संतांना माझ्यावर कृपा करा आणि साधू संतांना जर कृपा करता या ठिकाणी न्याळलं तर मी रामायण करू शकतो. अशा प्रमाणे सरळ सरळ याचा भावार्थ या ठिकाणी आपल्याला गावोबा काका करून देऊ लागले आहेत. या लागी जी स्वामीनाथा मज बोल नाही सर्वथा वरद हस्त माझे माथा ठेवाता समा कीजे. ज्याप्रमाणे मला क्षमा करा, माझे स्वामी असणारे कोण आहेत? नाथबाबा आहेत. याने असणारं माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेवावं, तुम्ही साधू संतांना असणारं मला आशीर्वाद द्यावं आणि त्याप्रमाणे मी असणार हे रामायण चालवण्याच्या अवगतीचं असणार मला आणा. अशा प्रमाणे गावोबा काका या ठिकाणी आपल्याला या ओवीतून परिहार देऊ लागले आहेत. तवा कृपाळू साधू जन उभय हस्ते अलिंगुन सोय बोलते झाले वचन अमृतावनी सुखकारी. ज्याप्रमाणे साधू संत कसे असतात त्यांच्या बोलण्यामध्येच अमृतापेक्षा जास्त गोडवा असतो आणि अमृतापेक्षा जास्त गोडवा असतो. त्याप्रमाणे या ठिकाणी गावोबा काकाला अमृतकारी वचन बोलले, शांत केलं, साधू संतांनी आशीर्वाद दिला
आणि आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे गावबा काका असणारा हा ग्रंथ लिहू लागलेले आहेत. असा ववीचा अर्थ सरळ सरळ आपल्याला करून दिलेला आहे. तुका भाकितोशी करुणा कासायाशी होतशी दिन वक्ता एका जनार्दन ते तू कोण परिहारा. ज्याप्रमाणे परिहार जास्त देऊ नको. तू कोण आहेस वक्ता? भगवान सर्व काही असणारे गुरु आहेत. या ठिकाणी असणारे नाथ बाबा आहेत. सर्व काही तुला अनुग्रह देऊ लागलेले आहेत. तू कोण आहेस करणारा? हे सर्व करून घेऊ लागले तुझ्याकून असणारी. तुझ्या मुखातून देवाला कथा आवडली आणि म्हणून ही कथा असणार तुझ्या मुखातून होऊ लागली. अशा प्रमाणे या ठिकाणी हा ओवीचा अर्थ सरळ सरळ आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे. तुझेने मुखे हे कथा आवडली रघुनाथा वाचे वचनानी वक्ता सोय तत्वता होऊन ठेला. ज्याप्रमाणे वाचे वचन वक्ता तू या ठिकाणी निष्ठा निमित्ताला कारण आहेस. भगवान प्रभू रामचंद्रला तुझ्या मुखातून कथा आवडलेली आहे आणि ती असणारी कथा तुझ्या मुखातून होणार आहे, करून घेणार आहेत. तू याला कसल्याही प्रकारचं कारण नाहीस. अशा प्रमाणे हा ओवीचा सरळ सरळ अर्थ आपल्याला सांगितलेला आहे. फुंक भरुनी मसकेशी आवडे स्वामीच्या मानशी ध्वनी वाजवी जैशी तैशी संबंध मसकेशी असे ना. ज्याप्रमाणे संबंध तुला कसल्याही प्रकारचा नाही, नुसता ध्वनी वाजवल्यासारखा तुला वाजवायचा आहे. संबंध तुला कसल्याही प्रकारचा नाही. रामाला तुझ्या मुखातून कथा आवडलेली आहे. तू त्या मशकासारखा आहेस. जसं ऐकून फुंकी फुकारा होत्या सोनारानं त्याप्रमाणे तू तशा अवस्थेत या ठिकाणी आहेस. तुला कसल्याही प्रकारची जबाबदारी याची नाही. रामाला तुझ्या मुखातून कथा आवडलेली आहे म्हणून ही तुझ्या मुखातून कथा होऊ लागली. असं या ठिकाणी परिहाराचा या ओवीचा भाग आहे. आयशे निज कृपा साधू वचन निविला एका जनार्दन उल्हास पावनी चौगुण लोटांगणे विनविन. ज्याप्रमाणे लोटांगण घातलेलं आहे, उल्हास पावलेला आहे. हे जनार्दन स्वामीनं कृपा कटाक्ष नेहलेला आहे आणि त्या गुरुची कृपा झाली आणि मग गुरुची कृपा झाल्याच्या नंतर इमारत फळाला येत असते. त्याप्रमाणे हे असणारे या ठिकाणी साधू सज्जनाची कृपा झाली म्हणून गावबा काकाला ही कला सर्व काही अवगत झाली. रामायण असणारे लिहू लागले. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा संशय नाही. अशा प्रमाणे या ठिकाणी कथेचा भावार्थ या ओवीचा आहे. पुढील कथा सुजान संदन भरत राम कथा सर्वन करुणी कपेचे पूजन बाणी बैसोनी बोलविल. याप्रमाणे पुढील कथा सांगू लागलेली आहेत पुढच्या अध्यायाची. या ठिकाणी मारित्रया राजा भरताला कथा सांगून रामचरित्र सांगून समाधान करतील आणि राजा भरत समाधान होतील. त्यावेळेस राजा भरत असणार आपल्या धनुष्याला बाण चढवितील. हनुमानजीला असणाऱ्या बाणाच्या टोकावर थांबून रामापर्यंत पाठवितील. अशी कथा सुरस आणि चांगल्या प्रकारची पुढच्या अध्यायात होणार आहे. अशा प्रमाणे या ठिकाणी गावबा काका सांगू लागले. स्वस्ती श्री भावार्थे रामायण युद्धकांडे काकार टिकाया भरत हनुमान दर्शन नाम 47 अध्याय गोढा पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. एकनाथ महाराज की जय. हॅलो 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 चला संभाजी महाराज चला.
मी वाचावसं हां